आमच्या आयुष्यातला हा काळा ढग नसता आला तर DSK लॅबरेटरी तुम्हाला दिसली असती. सर, आता मगाशी आपण पार्टनरशिप आणि घरातले सदस्य कसे असावेत याबद्दल तुम्ही मगाशी सांगितलं, पण आता मला सांगा की ज्यांचा तुमच्यासारखा एखादा बिझनेस सेट आहे तर त्या पिढीने पुढच्या पिढीकडे म्हणजे आपल्या मुलाच्या हातात तो व्यवसाय सोपवायला पाहिजे का? कारण त्या वडिलांना ना आपल्या मुलावर तेवढा विश्वास नसतो. तर तुमचा काय अनुभव आहे? नाही, पहिल्यांदा बेसिकली मी तुझ्या मताशी सहमत नाही. जनरल सगळे बिझनेस म्हणजे कोणी असतं, बिझनेस कोणी असतं. आता उदाहरण म्हणून राजकीय माणूस असेल, आमदार खासदार, तो त्याच्या मुलाला पॉलिटिक्समध्ये आणतो. विश्वास नसला तरी मी त्याला माझ्यापेक्षा सुपिरियर बनवणार. प्रत्येक बापाचाच असणार. वकिलाच्या मुलाला वकील बनवतो, डॉक्टर डॉक्टर बनवतो. तर इट्स अ प्रोसेस. आता त्याच्यामध्ये तुम्ही ते मुलगा चांगला घडवणार, कसं घडवणार हे परत तुमच्या संस्कार आणि स्किलवर आहे. मुलाला माझ्या बाबतीत माझ्या मुलाला बिझनेसमध्ये आणायला वेगळं काही करावंच लागत नाही. तुम्ही प्रवाहात येतात. पण असं म्हणतात ना की तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला मुलगा आहे, त्याला तेवढी जाण नसते जेवढी वडिलांना असते. हे बरोबर आहे. म्हणून मग जे वडील त्या मुलाला ती जाण आणू देतील त्याला तो सक्सेस मिळेल. असं तुम्ही म्हणता ते खरं आहे की खूप ठिकाणी श्रीमंत बाप असला की म्हणतात त्याला काय कमी, मी 10 पिढ्याचं करून ठेवलं, खाऊ दे बसून. पण ते 10 पिढ्याचं करून ठेवलेलं त्या मुलाचं त्याने तयार नाही केलं तर ते एका पिढीत पण रसा तळाला घाललं. त्याच्यामुळे मुलांकडे लक्ष तर आई वडिलांचं काम आहे देणं असतं, तसं असतं. तर मुलांना तुमच्या बरोबर ठेवा सतत. त्याची शाळा नका चुकू, त्याच्या शाळेतला इंटरेस्ट नका कमी करू. पण जेव्हा संधी मिळेल, तुम्ही बिझनेस ट्रिपला कुठे जपानला चालला, अमेरिकेला चालला, कुठे चालला, तो लहान आहे म्हणून त्याला इग्नोर नका करू. त्याला घेऊन जा बरोबर, त्याला बिझनेसमध्ये बसवा. आम्ही आमच्या एक्झिबिशनला, अमेरिकेत आम्ही एक्झिबिशनला जायचो फ्लॅट विकायला. तेव्हा शिरीष खूप आमचा छोटा होता, आमचा दुसरा मुलगा अमित छोटा होता. आम्ही त्याला घेऊन गेलो आणि पुढे असं लक्षात आलं, कारण ते संपूर्ण 1.5 महिन्याचं एक्झिबिशन होतं. एक्झिबिशन फक्त दर शनिवार आहे, उरलेल्या सोमवार ते शुक्रवार त्याला आम्ही अमेरिका दाखव करायचा. त्याला त्याच्या मित्रांची आठवण येत लागली. भाऊ आमची सुट्टी संपत आली, मला सगळं मान्य, तो लहान मुलासारखा बारीक चेहरा करायला लागला, लहानच होता. मला मित्रांच्यावर खेळायला जायचं. मग आम्ही नवरा बायकोने ठरवलं तो पण त्याचा आनंद घेतात. हेमंत माझ्यावर होते. आम्ही त्याला सरळ एकट्याला डेअरिंग केलं. त्यावेळेला मोबाईल येत नव्हते. आम्ही त्याला एअर होस्टेस, लुफ्थान्सा एअरलाईन्स होती, आम्ही त्यांना कॅलिफोर्नियाहून त्याला चक्क मुंबईला पाठवून दिलं. इकडनं माझ्या जावयाला बोलून त्याला एअरपोर्टला घ्यायला ये म्हणून, आणि तो त्याला घेऊन गेला. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना जडणघडण करताना जेवढी संधी मिळाली, 6 एकूण एक्झिबिशन 1.5 महिन्यामध्ये त्यांनी मी आमच्यावर केली. मग तो काय करायचा, स्टॉलवर यायचा, स्टॉलवर बसायचा, ऐकायचा, थोडीफार मदत करायचा. लहान मुलांना मी जे चॉकलेट वाटर ठेवलेले असायचे, लहान मुलाला की पटकन उठून चॉकलेट द्यायचा, आपोआप शिकत गेला. ते शिरीत जरा पाणी दे, ओके, तो पाणी द्यायचा. लाईक दिस तो तिथे बिझनेस शिकत जायचा. तर जेवढं झेपेल तेवढं शिकायचा. त्यामुळे तुम्ही त्या टिपकागदाला बरोबर घेऊन जा, जेवढे थेंब त्याच्यावर पडतील तो टिपून घे. अशा प्रकारे आपल्या बरोबर ठेवले पाहिजे. आणि केल्याने देशातून शहाणपण येते, ही आपली मराठीतली म्हण आहे. आणि तुम्ही कुठल्याही हिल स्टेशनला जा, तुम्हाला गुजराती थाळी, गुजराती हॉटेल मिळतात. का? गुजराती लोक बिझनेसमध्ये का एवढे पुढे आहेत? ते दर 2 महिन्याला सगळ्या फॅमिलीला घेऊन सुट्टी निमित्त जागोजागी जातात. बरेच सुट्टीच्या निमित्त जातात हिल स्टेशनला. पण केल्याने देशातून जेव्हा फॅमिली म्हणून जातात तर जेवढं जग फिराल, जेवढं बघाल, तिथे तुमचं ज्ञान मिळतं. तुम्हाला जगात फिरणं फार आवश्यक आहे. आणि मुलांना घेऊन फिरलं तर त्याचा पण पायाभरणी चांगली होती, त्याचं मन पण सांभाळा, पण त्याला काम पण द्या. पण शिरीषला त्याला ऑटोमोबाईलची आवड आहे. नॅचरली घरामध्ये ऑटोमोबाईलचा धंदा आहे. कुठल्या तरुणांना 2 व्हीलर 4 व्हीलरचं अट्रॅक्शन असतं. म्हणून त्याला मी मारून कुठून कन्स्ट्रक्शनकडे नाही आणलं. त्याची आवड निवड पण बघा. त्याला ऑटोमोबाईलची आवड आहे म्हणलं तर ऑटोमोबाईलला टाकलं. मग ऑटोमोबाईलचे पहिला नियम काय, तो जेव्हा 10वी 11वीला होता तेव्हा आमचं सुरू झालं होतं. गाडी धुवायची, गाडीच्या खाली जो पण हात काळे करायचे. पण ते सांगताना त्याला ते शिक्षा वाटतं का म्हणे, हे शिरीष गाडीत फॉल्ट आहे राहा, हे यांना पण कळत नाही, आम्हाला असं वाटतं की तू हुशार आहेस, तू जरा जा ना, हे शिरीषला जरा चांगलं, तुम्हाला जे जमलं ते शिरीष करून दे. तर तुम्हाला मुलांच्या सायकोलॉजीने त्याला ती आवड जोपासायला पाहिजे. त्याला गाडी वॉश करताना शिरीष जशी धुतो तशी तू धुतोच काय, म्हणजे समोरच्याला कळतंय वॉशिंग मध्ये की बाबा म्हणून बापाच्या रूम मध्ये खोटं बोलताय. तर तुम्हाला मुलांना प्रोत्साहन देऊन त्यात ग्राउंड लेवलला आणायला पाहिजे. गाडीच्या खाली तो जायलाच पाहिजे मेकॅनिक म्हणून, हात गाडी वॉश करायलाच पाहिजे की वॉश कशी करायची म्हणून. अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं तर त्याचं फळ मिळतं. हे मला मिळालं. टोयोटामध्ये मी असताना जेवढे अवॉर्ड मिळाले किरकोळ मिळाले. शिरीषने जसं टोयोटा ताब्यात घेतलं तो जगभर गेला.
मला जगभर भाषणाला यायचे नाही, पण त्याच्या इंग्लिशमध्ये शिक्षणामुळे त्याला जगभर भाषणाला द्यायला लाईक दिस तुम्ही मुलांना संधी दिली तर होतंय. आणि म्हणून तर त्यांनी बेनेली मिळवली, म्हणून तर त्यांनी लॅमरेटा पण मिळवली. आमच्या आयुष्यातला हा काळा ढग नसता आला तर BSK लॅमरेटा तुम्हाला भेटली असती. जेजुरीजवळ आमची मोठी जागा आम्ही घेतली होती तेवढ्या करता. लाईक दिस मुलांना तुम्ही स्वातंत्र्य दिलं आणि तुम्ही त्याला कसं घडवताय, दगडाला कसं घडवतात त्याच्यावर आहे. दगडाला कसं घडवतात, मूर्ती कशी मिळते माहिती, मूर्तिकार काय करतो त्यातला न लागणारा खराब भाग काढत असतो. त्याप्रमाणे मुलाचे दोष असतील ते तुम्ही बाजूला काढा, मूर्ती आपोआप तयार होईल. तुम्ही पाथरवट व्हा, पाथरवटाचं काम एक सुंदर मूर्ती बनवायची असेल, ती बोलकी बनवायची असतील तर त्याच्यात न लागणारा भाग काढायचा असतो. मुलं अशी घडतात. बरोबर, म्हणजे उद्योगातली पुढची पिढी घडवण्याचं काम हे मुळात उद्योजकाचंच आहे. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.